अरे बस बस बस, किती गोड खाणार? एक दिवस तुम्हाला डायबिटीज नक्की होणार. चूक. अति गोड खाल्ल्याने डायबिटीज होत नाही. पण ज्या पेशंटना डायबिटीज आहे त्यांनी अजिबात गोड खाऊ नये. अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा आज आपण करणार आहोत आपल्या डायबिटीज स्पेशल या सिरीजमध्ये. नमस्कार, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग, तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, भारत हा जगातला असा देश आहे जिथं सर्वात जास्त डायबिटीजचे रुग्ण आढळतात. थोडक्यात भारत हा डायबिटीजचा एक कॅपिटल म्हणजेच राजधानी आहे. पण का? याचं नेमकं कारण काय? कधी विचार केला आहे की आपण काही अशा गोष्टी करतो आहे ज्या आपल्याला करायला नको आहेत, किंवा काही आपण अशा गोष्टी करत नाही आहे ज्या आपल्याला करायला हव्यात. या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि डायबिटीजबद्दल बरंच काही बोलणार आहोत. कारण की आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट आणि फिजिशियन डॉक्टर सचिन यादव सर. डॉक्टर सचिन यादव सर जवळपास 20 वर्ष डायबिटीजचे रुग्ण बघत आहेत आणि त्यांचं पुणे येथे चिंतामणी नावानी हॉस्पिटल आहे. चला तर मग सुरू करूया आपला आरोग्याचा प्रवास डॉक्टर यादव सरांसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. पण एपिसोड सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक आणि कमेंट करणं विसरू नका. स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक. सर, तुमचं खूप खूप स्वागत आपल्या आरोग्याच्या राजमार्गावर. नमस्कार. सर, सर्वात पहिला प्रश्न, आज आपला डायबिटीज स्पेशल एपिसोड आहे, तर डायबिटीज म्हणजे नक्की काय आणि त्याचे काही प्रकार असतात का? डायबिटीस म्हणजे रक्तातली साखर सामान्य पातळीपेक्षा जास्त वाढली, याला आपण मधुमेह म्हणतो. आणि अगदी आयुर्वेद काळापासून आपण बघितलं आहे की जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं जातं त्यावेळेस विविध आजार हे उद्भवतात, जसे जखम भरून न येणं, त्याच्यानंतर युरिन इन्फेक्शन होणं किंवा प्रतिकारशक्ती कमी होणं. सामान्य पातळीपेक्षा जर साखर वाढलेली असेल तर त्याला आपण मधुमेह म्हणतो. सामान्य पातळी म्हणजे कुठली पातळी नेमकी? आता सामान्य पातळी अशी डिफाईन केली गेली आहे की उपाशीपोटी जर रक्तातली साखर जर 100 मिलीग्रामपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण प्री डायबिटीज किंवा मधुमेह पूर्वस्थिती असं म्हणतो. आणि उपाशीपोटीची साखर जर 126 मिलीग्रामपेक्षा जास्त असेल आणि जेवणानंतरची साखर जर 2 तासानंतरची साखर जर 200 मिलीग्रामपेक्षा जास्त असेल किंवा 3 महिन्याची सरासरी साखर म्हणजे HbA1c हे 6.4% जास्त असेल तर अशा माणसाला आपण मधुमेह झाला असं आपण समजू शकतो. आणि ह्यातले काही प्रकार असतात का? म्हणजे लहान मुलांना पण बघतो आपण, मोठ्यांना पण होतो. हो, ह्याच्यात आपण सामान्यपणे जो प्रकार बघतो तो टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज किंवा गरोदरपणात होणारा डायबिटीज असे आपण प्रकार सामान्यपणे बघतो. आणि बाकीचे अनेक प्रकार आहेत, जसे जेनेटिक डायबिटीज आहेत, जसे मोडी डायबिटीज म्हणून एक प्रकार आहे, पॅनक्रियाजमुळे होणारा डायबिटीज, असे अनेक प्रकार आपण बघतो. लहान मुलांमध्ये जो मधुमेह आपण बघतो त्याला टाईप 1 डायबिटीज असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये पॅनक्रियासपासून इन्शुलिनच तयार होत नाही. तर अशा लोकांना इन्शुलिनशिवाय जगणं अशक्य होतं. यालाच आपण टाईप 1 डायबिटीज किंवा इन्शुलिनचा डायबिटीज असं आपण म्हणतो. जो सामान्य किंवा मध्यमवर्गीय लोकांमध्ये दिसतो, मध्यमवयीन लोकांमध्ये दिसतो, तर तो म्हणजे टाईप 2 डायबिटीज. याच्यामध्ये शरीरामध्ये इन्शुलिन हे सामान्य प्रकारे तयार होत असते, परंतु इन्शुलिनची जी ॲक्शन असते किंवा त्याचं जे सेल्सवरती काम करण्याची जी क्षमता असते तर ती करत नाही, तर त्याला आपण इन्शुलिन रेझिस्टन्स किंवा इन्शुलिन अवरोध म्हणतो. अशा लोकांमध्ये इन्शुलिन हे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं, त्यामुळे या लोकांची तब्येत जास्त किंवा ओबेसिटी या लोकांमध्ये दिसून येते. आणि तिसरा प्रकार आजकाल खूप सामान्यपणे आपल्याला वाढलेला दिसतो, तो म्हणजे गरोदरपणात होणारा मधुमेह. हा आम्ही जेव्हा MD करत होतो त्यावेळेस साधारण 2 ते 5% स्त्रियांमध्ये हा मधुमेह आपल्याला दिसत होतं. परंतु आजकाल लग्नाचं वय जास्त बघता, त्याच्यानंतर ओबेसिटी वाढली असल्यामुळे जो 30 ते 40% गरोदर स्त्रियांमध्ये आपल्याला हा गरोदरपणातला मधुमेह आपल्याला दिसून येतो. सर, नेमकं पण डायबिटीजचं कारण काय आहे नक्की, म्हणजे कशामुळे होतोय? बरोबर. तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या माणसांमध्ये इन्शुलिन तयार होत नाही
किंवा इन्शुलिन तयार होऊन इन्शुलिनची ॲक्शन येत नाही. असे 2 प्रकारचे आपण मधुमेह आपल्याला दिसून येतात. तर टाईप 1 डायबेटीज हा मी म्हणेल की त्याला काही विशेष कारण सापडत नाही. जसे लहानपणी तर स्वादुपिंडावरती व्हायरल काही इन्फेक्शन्स झाले, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार घेतला तर आपण गोवर म्हणतो किंवा मिझल्स, की ज्याच्यामुळे पॅनक्रियाजमधल्या ज्या बीटा सेल्स असतात त्या नष्ट होतात आणि त्याच्यामुळे इन्शुलिनच तयार होत नाही. त्याला आपण टाईप 1 डायबेटीस म्हणतो. आणि ही लोकं इन्शुलिनशिवाय जगू शकत नाही. या लोकांमध्ये जो 24 ते 48 तास जरी आपण इन्शुलिन दिलं नाही तरी ती लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन्स त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. परंतु 95 ते 98% लोकांमध्ये जो टाईप 2 डायबेटीस दिसतो तर त्याचं कारण हे आपल्या घरापासून, आपल्या जेनेटिक्स, नंतर वातावरणातील जे बदल आहेत याच्यामुळे आपल्याला दिसून येतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामधला जो आपण ट्रिफ्टी जीन म्हणून एक प्रकार जेनेटिक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपली तब्येत जरी कमी असली तरी आपलं व्हिसरल फॅट हे जास्त असल्यामुळे आपल्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स हा जास्त प्रमाणात दिसून येतो. दुसरं म्हणजे आपल्याकडे खाण्याचं प्रमाण बघितलं तर कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके आपण जे म्हणतो ते जास्तीत जास्त आपण 70 ते 80% हे आपल्या जेवणामध्ये असतात. आणि तिसरं की आपल्याकडे प्रथिनांचा अभाव किंवा प्रथिनं ज्या प्रमाणात घेतली पाहिजे ती प्रथिनं तेवढी घेतली जात नाही. व्यायामाचा अभाव आणि स्ट्रेस लेवल वाढली आहे याच्यामुळे आपल्याकडे डायबिटीजचे खूप पेशंट्स दिसून येतात. आणि जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे भारत ही आता डायबिटीजची कॅपिटल किंवा राजधानी झालेली आपल्याला दिसून येते. आणि तिसरा प्रकार म्हणजे मधुमेह गरोदरपणात जो आपल्याला दिसून येतो तर त्याचंही कारण म्हणजे आजकाल लग्न उशिरा होतात, प्रेग्नन्सी हे उशिरा वयात प्लॅन केली जाते, ओबेसिटी असते आणि कामाचा ताणतणाव, खाण्याच्या ज्या अयोग्य पद्धती याच्यामुळे सुद्धा गरोदरपणातला मधुमेहाचं प्रमाण आजकाल आपल्याला वाढलेलं दिसतं. थोडक्यात स्थूलता, ओबेसिटी, लाईफस्टाईल चेंजेस आणि हॉर्मोन इम्बॅलन्स या सगळ्या गोष्टी जवळपास कारणीभूत आहेत डायबिटीजसाठी. अगदी बरोबर. सर, माझी लक्षणं कुठली, एखाद्याला डायबिटीज आहे का व्यक्तीला, त्याची सायन्स अँड सिम्पटम्स काय असतील त्याचे? जी सामान्यपणे जी मधुमेहाची जी लक्षणं सांगितली जातात तर त्याच्यामध्ये जास्त भूक लागणे, जास्त तहान लागणे, जास्त लघवीला होणे ही सामान्यपणे लक्षणं सांगितली जातात. त्यानंतर एखाद्या पेशंटचं असामान्यपणे वजन कमी होणं, वारंवार युरिन इन्फेक्शन होणं किंवा पायाच्या जखमा बऱ्या न होणं, हातापायांना मुंग्या येणं, दृष्टीचा प्रॉब्लेम येतात, जसे त्यांचा चष्म्याचा नंबर बदलला जातो किंवा डोळ्यामध्ये रेटायनामध्ये ब्लिडिंग होऊन त्यांची दृष्टी अधू होऊ शकते. नंतर किडनीचे काही प्रॉब्लेम येतात, हृदयाचे काही प्रॉब्लेम येतात. तर अशी काही लक्षणं आपल्याला मधुमेह लोकांमध्ये आपल्याला दिसू शकतात. ह्या ज्या तुम्ही सिम्पटम्स सांगितले की बऱ्याच वेळा किडनीचा प्रॉब्लेम किंवा डोळ्याचा प्रॉब्लेम असतो, तर एखाद्याला डायबिटीज झालेला आहे हे ओळखण्यासाठी आपण लॅब तपासण्या कुठल्या करतो, कुठल्या टेस्ट आपण ॲडवाईज करतो? अगदी आजकाल आपण बघितलं तर साधारण 30 नंतर ह्या तुम्ही साधारण 3 ते 5 वर्षांनी तुमच्या रक्ताच्या तपासण्या करणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये आपण मधुमेहाचं निदान करण्यासाठी उपाशी पोटीची साखर आणि जेवणानंतरची 2 तासाची साखर ह्या सामान्यपणे करत असतो. परंतु त्याचबरोबर जर तुम्हाला डायबिटीस लवकर डिटेक्ट करायचा असेल तर मी म्हणेल की HbA1c ही सुद्धा खूप महत्त्वाची तपासणी प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. कारण नॉर्मल माणसाचे HbA1c साधारण 5.6% आतमध्ये असतं. ज्याला मधुमेह पूर्वस्थिती किंवा प्री डायबिटीस म्हणतो अशा रुग्णाचं किंवा अशा व्यक्तीचं HbA1c हे 5.6 ते 6.4 पर्यंत असतं. आणि 6.4पेक्षा जर HbA1c जास्त असेल तर त्या माणसाला आपण मधुमेह झाला असे समजतो. आणि प्री डायबिटीस ही महत्त्वाची स्टेज काय तर ह्या स्टेजमध्ये जर तुम्ही लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली, त्याच्यानंतर आहार विहार व्यवस्थित ठेवला, व्यायामाची पथ्ये पाळली, त्यानंतर वजन तुम्ही कमी केलं तर ही प्री डायबिटीस स्टेज तुम्ही पुन्हा नॉर्मल स्टेजमध्ये येऊ शकता. तुम्ही मगाशी उल्लेख केला HbA1c, जरा सांगा ना आमच्या प्रेक्षकांना HbA1c म्हणजे नक्की काय असतं? HbA1c म्हणजे जेव्हा ग्लुकोज मॉलिक्यूल हा आपल्या लाल पेशींना चिकटला जातो आणि त्याचं ते ग्लायकोसिलेशन आम्ही म्हणतो की ज्याचं लाईफ हे लाल पेशींच्या लाईफ इतकंच ते साधारण आयुष्य असतं त्याचं. तर HbA1c ही म्हणजे सामान्य 3 ते 4 महिन्यातली ही ॲव्हरेज शुगर किंवा सरासरी आपण शुगर म्हणतो ती दाखवली जाते. ह्याचा एक फायदा असा की साखर तुम्हाला कोणालाही चेंज करता येत नाही. बऱ्याच वेळा मी असं बघतो की पेशंटला डॉक्टरची व्हिजिट असली की तो खाण्याची पथ्ये पाळतो, गोळ्या नीट घेतो,
व्यायाम करतो आणि फास्टिंग पी ही शुगर व्यवस्थित रेंजमध्ये असते. परंतु त्याचं जर HbA1c बघितलं तर HbA1c हे अनकंट्रोल्ड असतं. अच्छा. त्यामुळे HbA1c असा पॅरामीटर आहे की तो कोणीच चेंज करू शकत नाही, लपवू शकत नाही. करेक्ट, अगदी बरोबर. त्याच्यामुळे आम्ही नेहमी सांगताना फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज, पोस्ट प्रँडल प्लाझ्मा ग्लुकोज आणि HbA1c अशा तिन्ही टेस्ट आम्ही सांगतो की ज्याच्यावरून पेशंटचा आत्ताचा साखरेचं नियंत्रण आणि 3 महिन्याचं ॲव्हरेज साखरेचं नियंत्रण हे आम्हाला लक्षात येतं. सर, बरेचसे डायबिटीज हा जो आपला प्रकार आहे तर तो रिव्हर्सिबल असतो का? कारण बरेचसे लोक क्लेम करतात की आम्ही तुमचं डायबिटीज रिव्हर्स करू किंवा पूर्णपणे संपूया विदाऊट इन्शुलिन, विदाऊट गोळ्या. हे कितपत खरं आहे? हे अगदी खरं आहे. काही लोकांमध्ये हे अगदी शक्यही आहे. आजकाल अनेक स्टडीज केल्या गेल्या. त्याच्यानंतर अगदी पुण्यामध्ये सुद्धा आपण बघितलं आहे, अनेक सेंटर्स असे आहेत की ज्याच्यामध्ये पेशंटचा डायबिटीज, इस्पेशली टाईप 2 डायबिटीज हा जर तुम्हाला पहिल्या 5 वर्षात तुम्ही त्याचं निदान केलं असेल, त्या व्यक्तीचं वजन जर प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि इन्शुलिन रेजिस्टन्सचे जर साईन्स असेल, त्या पेशंटची लाईफस्टाईल जर खूप व्यवस्थित नसेल, तर अशा लोकांमध्ये तुम्ही लाईफस्टाईलचा व्यवस्थित सल्ला देऊन, वजन कमी करून, व्यायामाचा व्यवस्थित समावेश करून त्या व्यक्तीचं तुम्ही डायबिटीस नक्कीच रिव्हर्स करू शकता. साधारणपणे असं म्हणलं जातं की 5 वर्षाच्या आत जर तुम्ही टाईप 2 मधुमेहाचं निदान केलं आणि जर वजन तुम्ही जर 15% जर कमी केलं तर तुमचं लाईफस्टाईल, तुमचं डायबिटीस रिव्हर्स होण्याचं प्रमाण जवळजवळ 50% असू शकतं. म्हणजे त्यामुळे हे जे क्लेम करतात की आम्ही डायबिटीस रिव्हर्स करू किंवा डायबिटीस पूर्ण नाश करू, तर त्याच्यापेक्षा मी म्हणेल की डायबिटीस रेमिशन हा शब्द त्याला जास्त योग्य ठरेल. सर, आहारात तुम्ही काय सांगाल की लोकांनी काय घेतले पाहिजे? बरेचसे फळं जी आहेत, काही म्हणतात हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे. तर एक पिनपॉईंट आपण करूयात की लोकांनी हा आहार घेतला पाहिजे, हा आहार अवॉइड केला पाहिजे. बरं. डायबिटीस झाला की तुम्ही जसं सांगितलं की गोड हे पूर्ण बंद केलं पाहिजे. तर त्याच्याबरोबर तुम्ही खरं जर बघितलं तर कॅलरीज जर तुम्ही व्यवस्थित ठेवल्या, त्या व्यक्तीच्या वजनानुसार जर कॅलरी इंटेक जर व्यवस्थित ठेवला, तर तुम्ही काही प्रमाणात जे आवडती फळं असतात, आता समजा आंब्याचा सीझन आता आलेला आहे, लोकांना आंबे खाण्याची खूप इच्छा होते आणि जेवढं तुम्ही त्यांना रेस्ट्रिक्शन्स देताल तेवढी खाण्याची भावना आणखीन बळावली जाते. तर याच्यात जर आपण पेशंटला सांगितलं की तुम्ही एखादी आंब्याची फोड खाल्ली तर अर्धी पोळी तुम्ही कमी करा, किंवा त्या दिवशीचा तुम्ही भात घेऊ नका, किंवा एखादा चिक्कू खाल्ला किंवा तुम्ही कलिंगड खाल्लं तर त्या दिवशी तुम्ही एखादा पोळी कमी करा, किंवा एखादा पदार्थ असेल की जो कार्बोहायड्रेट कंटेंट जास्त असेल असा पदार्थ तुम्ही कमी केला तर तुम्ही नक्कीच ते फळ तुम्ही खाऊ शकता. एखाद्या दिवशी आपल्या घरात कार्यक्रम असतात किंवा आपला नातू, मुलगा काही चांगल्या मार्कांनी पास झाला, तो एखादा पेढा आपल्याला आणून देतो, तर तो पूर्ण पेढा किंवा ती मिठाई पूर्ण खाण्यापेक्षा त्याचा एखादा तुकडा घेतला तर ते जास्त योग्य राहतं. आणि आपल्या भारतात आपण जर बघितलं तर कार्बोहायड्रेटचं इंटेक बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे सकाळचा नाश्ता तुम्ही घेतला तर उपमा, पोहे, इडली, डोसा असे हे जास्तीत जास्त राईस किंवा कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ आपण खात असतो. तर त्याच्याऐवजी तुम्ही जर प्रोटीन इंटेक जर सकाळच्या नाश्त्याला घेतला तर तुमचं दिवसभर पोटही भरल्यासारखं राहतं आणि तुमच्या ज्या शुगर स्पाइक्स जेवणानंतर होतात किंवा नाश्त्यानंतर ज्या शुगर स्पाइक्स होतात तर ते कमी होण्यास खूप मदत होते. तर मी सांगेल की तुम्ही भारतातल्या लोकांनी, इस्पेशली महाराष्ट्रीयन लोकांनी जर जेवणामध्ये, नाश्त्यामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये जर प्रोटीन इंटेक वाढवला आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही सॅलड इंटेक जर घेतला तर तुमच्या ज्या शुगर स्पाइक्स होतात त्या कमी होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी नियंत्रणात येऊ शकतं. फ्रूट ज्युसेस बऱ्यापैकी लोक घेतात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कुठले घ्यावे आणि कुठले अवॉइड करावे? बरं. तर फ्रूट्सबद्दल जो प्रश्न विचारला जातो तर तो अगदी प्रत्येक माणसाकडून विचारला जातो. तर फ्रूट्समध्ये ज्यामुळे शुगर्स तुमच्या खूप स्पाइक्स होतात अशी पदार्थ म्हणजे द्राक्ष एक टाळणं खूप महत्त्वाचं आहे. चिक्कू, केळं, आंबा आणि सीताफळ याच्यामध्ये खूप शर्करा असल्यामुळे तुमच्या शुगर स्पाइक्स होण्याची शक्यता असते. तर ही शक्यतो फळं तुम्ही टाळणं महत्त्वाचं आहे. ज्या फळांमध्ये तंतुमय पदार्थ किंवा फायबर जास्त आहेत असे पदार्थ म्हणजे ॲपल, त्याच्यानंतर पेर, संत्री, मोसंबी, जांभळं, पपया, अगदी कलिंगडसुद्धा हे तुम्ही घेऊ शकता.
मी पूर्वी म्हणत होते की ॲपल अ डे Keeps कीप्स the- डॉक्टर अवे. तर तसं त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ॲपल्समध्ये काही ग्लिफ्लोझिन जे डायबिटीससाठी वापरणारी जे औषध आहेत तर त्याचा सुद्धा काही अंश त्याच्यामध्ये सापडतो. त्याच्यामुळे जर तुम्ही रोज सफरचंद घेतलं तर त्याच्यात फायबर्स जास्त असतात, त्यांनी शुगर्स तुमची वाढायचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं आणि प्लस डायबिटीजच्या औषधांचं काही गुणधर्म त्याच्यात असल्यामुळे सफरचंद हे मधुमेहांसाठी एक संजीवनी ठरलं जातं. ओके ओके. सर, हे झालं फळांचं. पण जेवणाबद्दल तुम्ही काय सांगाल? कुठला आहार योग्य आहे डायबिटीसच्या लोकांकरता? बरोबर. तर मी सांगेन की जे व्हेजिटेरियन लोक आहेत, शाकाहारी लोक आहेत, तर त्यांनी प्रत्येक जेवणामध्ये मोड आलेली कडधान्याचा समावेश करावा. त्याच्यानंतर कोशिंबीर असेल, सॅलड असेल, पालेभाज्या असेल यांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. जेवणाचा सिक्वेन्ससुद्धा त्याच दृष्टीने महत्त्वाचा आहे. तुम्ही खाताना जर सुरुवातीला सॅलड खाल्लं, त्याच्यानंतर प्रोटीन्स घेतलं आणि सगळ्यात शेवटी जर कार्बोहायड्रेट्स घेतले तर सॅलडमुळे तुमचं पोट भरल्याचं तुम्हाला फिलिंग येईल. त्यानंतर प्रोटीन्समुळे तुमची भूक पूर्ण झाल्याचं समाधान मिळेल आणि त्यामुळे तुमचे कार्बोहायड्रेट्स तुमच्या जेवणामध्ये जास्त जाणार नाही, ज्यामुळे तुमच्या कॅलरीज वाढणार नाही, वजन वाढणार नाही आणि शुगर्स वाढणार नाही. तर हा जर सिक्वेन्स तुम्ही ठेवला की सुरुवातीला सॅलड किंवा पालेभाज्या, नंतर तुमचं प्रोटीन्स असेल आणि सगळ्यात शेवटी तुमचं कार्बोहायड्रेट्स असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रत्येक जेवणामध्ये तुमचं व्हरायटी असणं गरजेचं आहे. ही भाज्या ह्या तुमच्या वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य त्याच्यात असणे गरजेचं आहे. त्यानंतर फळभाज्या ह्यासुद्धा वेगवेगळ्या असणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या भाज्यांमधून तुम्हाला वेगवेगळे न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळू शकतात. असं म्हणतात जेवढं कलरफुल तुमचं जेवण असेल तेवढं अगदी चांगलं बरोबर. आहे. तर त्यासाठीच की तुम्ही वेगवेगळी फळं तुम्ही खाल्ली पाहिजे, वेगवेगळ्या फळभाज्या तुमच्या असल्या पाहिजे आणि वेगवेगळी कडधान्य तुमच्या जेवणात असणं अत्यंत गरजेचं आहे. तर आणखीन एक विषय होता असा की बरेचशी ही डायबिटीसची लोक ओबीज असतात, स्थूल असतात आणि त्यांना वजन कमी करण्याकरता बऱ्याचशा गोष्टी ते फॉलो करतात. त्यात फास्टिंग एक आहे. करेक्ट. मग इंटरमिटेंट फास्टिंग म्हणा किंवा 12 hours फास्टिंग म्हणा, जे काय आहे तर त्यांनी कितपत त्यांनी करावं. कारण की काही लोक म्हणतात की तुम्ही स्मॉल मील्स घ्या, दर 2 तासाने घ्या. काही म्हणतात की तुम्ही लॉंग गॅप ठेवा, इंटरमिटेंट फास्टिंग म्हणतोय. तर डायबिटीसच्या पेशंटनी ॲक्च्युली काय करायला पाहिजे? बरोबर. तर ह्याच्यासाठी मी सोपा नियम तुम्हाला सांगेल की ज्यांना प्री डायबिटीज आहे तर त्या लोकांमध्ये तुम्हाला फास्टिंगचा सगळ्यात जास्त उपयोग होईल. त्यानंतर जी लोक डायबिटीज आहे परंतु गोळ्यांवरती आहेत, की त्यांना खूप जास्त गोळ्या चालू नाही आहेत आणि त्यांचं डेली ॲक्टिव्हिटी बऱ्यापैकी चांगली आहे, रोजचा व्यायाम करतात आणि शुगर कंट्रोल किंवा शुगर मॉनिटरिंग ते चांगल्या प्रकारे करू शकतात. तर अशा लोकांमध्ये तुम्ही फास्टिंग केलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो. परंतु ज्या पेशंटला इन्शुलिन चालू आहे, खूप गोळ्या चालू आहेत, त्यांना ब्लड प्रेशर आहे, हृदयाचा त्रास आहे, किडनीचा त्रास आहे, अशा लोकांनी जर फास्टिंग केलं तर त्याचा दुष्परिणाम जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्री डायबिटीज किंवा मधुमेह पूर्वस्थिती असेल की ज्याच्यामध्ये ज्यांचं वजन जास्त आहे, शुगर्स फार काही वाढलेल्या नाही आहेत, औषधं जास्त नाही आहेत, तर अशा लोकांमध्ये फास्टिंग केल्यास त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट होतो, त्यांचं वजन कमी व्हायला मदत होते. आणि ज्यांना गोळ्या चालू आहेत, टाईप 2 डायबिटीसमध्ये ज्यांना गोळ्या चालू आहेत किंवा अगदी कमी डोसमध्ये इन्शुलिन चालू आहे, अशा लोकांनीसुद्धा डॉक्टरच्या सुपरविजनखाली किंवा एखाद्या प्रोग्रामच्या सुपरविजनखाली जर तुम्ही फास्टिंग केलं तर त्याचाही नक्की बेनिफिट होऊ शकतो. परंतु ज्यांना इन्शुलिनचा खूप जास्त डोस आहे, मल्टिपल कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, बाकीचे कॉम्प्लिकेशन्स आहेत, अशामध्ये फास्टिंग करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. ग्रेट. तर मंडळी, हा होता आपला आजचा एपिसोड, जिथं आपण मधुमेह म्हणजेच डायबिटीज म्हणजे नेमकं काय, त्याची कारणं कुठली, लक्षणं कुठली, आणि जर एखाद्याला डायबिटीज असेल तर त्यांनी काय पथ्यपाणी करावं, काय आहार घ्यावा, कुठली फळं खावी, हे सर्व आपण सरांकडनं आज जाणून घेतलेलं आहे. आणि सरांनी सांगितलं आहे की तुम्हाला आंबे खायला परवानगी आहे, पण फार तर फार एखादी फोड, आणि तुम्ही ते कॉम्पेन्सेट केलं पाहिजे आपल्या दुसऱ्या आहारासोबत. अख्खाच आंबा आपल्याला खायचा आहे ह्याचा हट्ट न धरता आपलं आरोग्य जपा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. सर, तुम्ही खूप खूप धन्यवाद. आज आपला पहिला एपिसोड आपला फार छान झालेला आहे. मंडळी, पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात, जिथं आपण जाणून घेणार आहोत की डायबिटीज असल्यावर तुम्हाला गोळ्यांची गरज कधी लागते, इन्सुलिनची गरज कधी लागते, या सर्व गोष्टींवर आपण त्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. तर बघत राहा आपला आरोग्याचा राजमार्ग, आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद. MJ News sponsored by Dr. हसमुख गुजर्स, हार्ट बीट केयर सेंटर, दिल से दिल तक.